जयदेव बॅग सावरत ऑटोमधून खाली उतरला. किती द्यायचे दादा? त्याने ऑटो ड्रायव्हरला विचारलं. सर 50 रुपये फक्त. व ऑटोचे पैसे देऊन बॅग सावरत रेल्वे स्थानकाकडे निघाला. रात्रीचा सुमार होता. हवेत प्रचंड गारवा सुटला होता. त्याच्या बाजूलाच रस्त्याच्या कडेला काही जण शेकोटीभोवती गप्पा मारत बसले होते. थोड्याच वेळात तो रेल्वे स्थानकावर आला. रात्रीची वेळ असल्याने प्लॅटफॉर्मवर तुरळकच गर्दी होती. त्यात आत्ताच ट्रेनमधून उतरलेले काही पॅसेंजर, ते पण बॅगा सावरत स्थानकाबाहेर पडत होते. तो तिकीट काउंटरकडे गेला. त्याने काउंटरवाल्याला विचारलं, सर कल्याणी ट्रेन केव्हा येईल? आतून आवाज आला, थोड्याच वेळात येईल सर. ठीक आहे, असं म्हणत त्याने आपलं तिकीट घेतलं आणि बसण्यासाठी रिकाम्या बाकाकडे निघाला. त्याने आपली बॅग बाकड्यावर ठेवली व ट्रेनची वाट पाहू लागला. जयदेवने सभोवती नजर फिरवली. त्याला स्टेशनच्या बाजूलाच एक चहाची टपरी दिसली. त्याने विचार केला, ट्रेनला यायला अजून बराच वेळ आहे. तोपर्यंत थोडा वेळ टपरीवाल्याशी गप्पा माराव्या. तो टपरीकडे निघाला. हवेतला गारवा थोडा वाढला होता. तो तळहात एकमेकांवर घासत टपरीवर आला. चहा आहे का? त्याने टपरीवाल्याला विचारलं. हो आहे ना, एक चहा द्या, जयदेव म्हणाला. स्टेशनवरची गर्दी हळूहळू कमी होऊ लागली. जयदेव चहा पीत आजूबाजूचे निरीक्षण करत होता. स्टेशन तसं फार जुनाट वाटत होतं. भिंतीचे रंग उडालेले, मोडके तोडके बाकडे, आजूबाजूला पालापाचोळा पडलेला. स्टेशनवरच्या नावाची जुनाट गंजलेली पाटी, ती पण हवेने हेलकावे खात करकरत होती. काही कर्मचारी आपली ड्युटी संपल्याने घरी परतत होते. त्याने खिशातून सिगारेटची डब्बी काढली. त्यातली एक सिगारेट तोंडात पकडली. डब्बी परत खिशात ठेवून सिगारेट पेटवली. चहा पिऊन त्याने रिकामा कप बाजूच्या बाकड्यावर ठेवून दिला. पैसे देऊन तो परत आपल्या जागी येऊन बसला. बराच वेळ असा शांतपणे गेला. टपरीवाला पण आता टपरी बंद करून निघाला होता. जयदेव बाकड्यावर बसून ट्रेनची वाट पाहू लागला. स्टेशनवर आता अजूनच शांतता पसरली होती. एखादं कुत्रं भुंकण्याचा आवाज किंवा लांबून रातकिड्यांचा किरकिराट सोडला तर संपूर्ण स्टेशन जणू एखाद्या समाधीसारखं वाटत होतं. त्यानं घड्याळाकडे पाहिलं. 9:30 वाजत आले होते. तेवढ्यात अचानक कुणीतरी मागून हळुवार आवाजात हाक मारली, ए जयदेव. जयदेव चपपून मागं वळला, पण मागं कुणीही नव्हतं. फक्त गंजलेली पाटी वाऱ्याने हलत करकर आवाज करत होती. तो मनाशीच हसला. बहुधा मी चुकीचं ऐकलं असेल. तो पुन्हा बसला, पण काही क्षणातच त्याला जाणवलं की प्लॅटफॉर्मवर अजून कुणीतरी आहे. स्टेशनच्या दुसऱ्या टोकाला एक उंच सडपातळ सावली थांबलेली दिसत होती. सावली स्थिर होती, जराही हलत नव्हती. जयदेवने नीट डोळे मिचकावले. आता ती सावली जणू थोडी जवळ सरकलेली वाटली. थंडगार वाऱ्याची झुळूक अंगावर आली आणि त्याचवेळी दिव्याच्या मंद उजेडात त्या सावलीचा चेहरा क्षणभर दिसला. पण चेहरा पूर्ण काळाकुट्ट. डोळे, नाक, ओठ काहीच नव्हतं. फक्त पोकळ, काळं पोकळपण. जयदेवच्या अंगावर शहारा आला. त्याने पटकन खिशातून सिगारेट काढली. काडीचं टोक पेटताच अचानक वारा इतका जोरात आला की काडी विझली. तो काडी दुसरी वेळ पेटवायला गेला, पण तेव्हाच त्याने डोकं वर केलं आणि त्याला झटकाच बसला. ती काळी सावली आता त्याच्या अगदीच समोरच्या बाकड्यावर बसलेली होती. त्याच्या श्वासाचा वेग वाढला. अंगावर शहारे उठले. त्याने हिम्मत करून विचारलं, कोण आहेस तू? सावली काहीही उत्तर देत नव्हती. फक्त तिच्या काळ्याकुट्ट चेहऱ्याची पोकळी जणू आणखी गडद होत चालली होती. अचानक स्टेशनवरची नावाची पाटी वाऱ्याने हलत जोरात खाली आदळली. कर्र असा जोरात आवाज झाला. त्या आवाजाबरोबर सावली उठली आणि अगदी जवळ येऊन थांबली. जयदेव हळूहळू मागे सरकू लागला.
त्याला वाटलं तो किंचाळेल, पण त्याच्या गळ्यातून आवाजच फुटेना. सावलीने आपला हात पुढे केला, हात थंडगार बर्फासारखा. आणि त्याचवेळी स्टेशनच्या स्पीकरमधून एक कर्णकर्कश आवाज आला. कल्याणी ट्रेन काही मिनिटातच येत आहे. आणि ट्रेनच्या हेडलाईटचा उजेड दूरवरून झळकला. क्षणभर त्या उजेडाने जयदेवने डोळे मिटले. आणि पुन्हा डोळे उघडून तो बघतो तर काय, बाकड्यावर तो एकटाच बसला होता. ती सावली गायब झाली होती. ट्रेन शिट्टी वाजवत स्टेशनवर थांबली. जयदेवने थरथरत आपली बॅग उचलली आणि डब्यात चढला. डबा गर्दीने भरलेला होता. आता त्याला हायसं वाटलं. सगळं स्वप्नच होतं बहुतेक. तो खिडकीतून बाहेर पाहू लागला. ट्रेन हळूहळू पुढे निघाली. पण जशी जशी ट्रेन स्टेशन सोडून पुढे सरकली, त्याने हळूवार मागे वळून प्लॅटफॉर्मकडे पाहिलं. आणि त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. त्याला दिसलं की रिकाम्या बाकड्यावर त्याच्यासारखाच दिसणारा एक माणूस बसलेला होता. ट्रेनच्या वेगात ते दृश्य क्षणात नाहीसं झालं. पण जयदेवच्या मनात कायमचं कोरलं गेलं. वडगाव स्टेशनवरून फक्त त्याचं शरीर गेलं होतं. त्याचा आत्मा अजूनही तिथेच अडकून राहिला होता. तर मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला अनुभव? आवडल्यास नक्की लाईक करा, कमेंट करायला विसरू नका. आणि हो, आपल्या चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा. आणि बाजूला येणारी बेल आयकॉन पण दाबा, जेणेकरून भविष्यात येणारे व्हिडिओज मी आपल्यापर्यंत पोहोचवू शकेन. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद.